बातमी आहे शनी शिंगणापूरमधून। अमावस्येच्या निमित्ताने शनी शिंगणापूरमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। रात्री 12 वाजल्यापासून लाखो भाविक हे दर्शनासाठी दाखल झाले। काल 7:56 अमावस्येचा काळ सुरू झाला। भाविकांची गर्दी लक्षात घेता शनी देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाने मोठी तयारी सुद्धा केली आहे आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। शनी अमावस्या असल्या कारणाने आज अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळते आहे। सकाळपासून जर बघितलं तर गर्दी जी आहे तर ती शनी चौथऱ्याच्या ठिकाणी पाहायला मिळते आहे। खरं तर आज शनी अमावस्या असल्या कारणानं शनी चौथऱ्यावरती भाविकांना दर्शन जे आहे तर ते बंदी घालण्यात आलेली आहे। मात्र सकाळपासूनच अगदी भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आहे आणि उन्हाचा तडाखा लक्षात घेता शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं दर्शन रांगेमध्ये मंडपाची व्यवस्था जी आहे तर ती करण्यात आलेली आहे आणि काल 7:56 अमावस्या काळ हा सुरू झालेला आहे आणि पुढील 24 तास शनी अमावस्या जी आहे ती समजली जाते। त्यामुळे हा सर्वाधिक काळ असणारी शनी अमावस्या असल्यानं राज्यभरातूनच नाही तर देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक हे शनी शिंगणापूर येथे दाखल झालेले आहेत आणि जवळपास 7 ते 8 लाख भाविक हे आज शनी शिंगणापूर येथे दर्शन घेतील अशी अपेक्षा देवस्थान ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यातच सुट्ट्यांचा काळ असल्यानं सकाळपासूनच भाविकांची गर्दी झालेली आहे आणि भाविकांना विविध सेवा सुविधा ज्या आहेत तर ते देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आज देण्यात आलेल्या आहेत आणि मोठ्या संख्येने भाविक आज शनी शिंगणापूर येथे दाखल झाल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळे, एबीपी माझा, शनी शिंगणापूर, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।